कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला लग्नाच्या वेळेस खरं बोलत होती आजी। रेवती खरंच किडनॅप झाली होती आणि तिला किडनॅप करणारा दुसरा तिसरा कुणीही नसून विक्रांतच होते। आजी यांनी लीलाला ब्लॅकमेल केलं आणि एजंटशी लग्न करायला भाग पाडलं। एजे आणि लीलाला त्या मास्कमुळे जो मनस्ताप झाला, त्यांची भांडणं झाली, घरच्यांना त्रास झाला, त्या सगळ्याला जबाबदार हा विक्रांत आहे। ताई, तो हे सगळं का करेल? कारण विक्रांत मुलींना त्रास देतो हे मला एजंटशी लग्न करायच्या आधीपासूनच माहिती होतं। म्हणून त्याला धडा शिकवायला मी एजंटकडे मदत मागितली होती आणि एजंटनी त्याला शिक्षा करायला त्याची वर्दी उतरवली। काय बोलतीस तू? आणि तू आता म्हणाली लग्नाच्या आधी दादाची वर्दी उतरवली, कसं शक्य आहे? तेव्हा सरू अगं, ह्यांनी तो युनिफॉर्म भाड्याने आणला होता आणि आपल्याला फसवत होते गं। फसवणूक केली यांनी आपली। काय? हो, आणि नोकरी गेल्याची गोष्ट विक्रांतच्या जिव्हारी लागली। त्याचा इगो दुखावला गेला। मी एजंटकडे तक्रार केली म्हणून माझा, आणि एजंटनी त्याची वर्दी उतरवली म्हणून एजंटचा राग त्याच्या मनात राहिला आणि म्हणूनच त्याने सगळं केलंय। त्याने हे हेरलं की मी आणि एजे एकमेकांसाठी अजिबात योग्य नाही आहोत आणि म्हणूनच मुद्दाम त्यांनी मला आणि एजंटना लग्न करायला भाग पाडलं। वाह, मस्त नाही, खरंच मस्त, छान, एकदम मस्त स्टोरी रचून सांगतेस तू लीला। काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय? भान ठेव श्वेता, मला मान्य आहे की हे सगळं अनाकलनीय आहे, पण ती काय विश्वास ठेवण्याजोगं नाहीच आहे काही। पण हे फक्त लीला बोलतेय का? पूजा सुद्धा तेच सांगतेय ना? आणि महत्वाचं म्हणजे हे जे बोलतायत ना, तोंड बंद ठेव प्लीज। आणि हे कितीही बिलीव्ह करायला अवघड असेल, पण ते सत्य आहे सरस्वती। नाहीये सत्य। वहिनी तू सांग ना सगळ्यांना हे खोटं आहे। वहिनी बोल ना, सांग ना सगळ्यांना खोट। बेबी तू तरी सांग, तुला वाटतं दादा असं करे? तू सांग दादा, बोल ना, हे खोटं आहे, सांग ना सगळ्यांना हे खोटं आहे। सरू सरू प्लीज, शांत हो। सरू अगं, हे ऐकायला कितीही वाईट असलं तरी हेच खरं आहे। खरं तर मला हे सगळं मंगळागौरीच्या दिवशीच कळलं होतं। त्यानंतर मी लीलाकडे वेळ मागून घेतला, कारण मला विक्रांतशी बोलायचं होतं, त्यांची बाजू ऐकून घ्यायची होती। त्यानंतर त्यांनी माझी माफीही मागितली आणि मी त्यांना माफही केलं। पण तुला माहिती आज तुझ्या भावाने काय केलं ते? आज त्यांनी मला आणि लीलाला फसवून एका पडक्या बिल्डिंग मध्ये घेऊन गेले आणि तिथे आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।